पुढे बघूयात पुण्यात राज ठाकरेंची प्रकट मुलाखत घेण्यात आली आणि यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय। तसंच व्यंगचित्राची आवड त्यांना कशी निर्माण झाली हे सांगतानाच त्यांची बाळासाहेबांच्या आठवणी देखील त्यांनी त्याला उजाळा दिलाय आणि यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला। आजकाल कुणीही कसंही उठून बोलू लागतो, या बोलण्यावर पैसे लावले पाहिजेत असं राज ठाकरे म्हणालेत। राज्यातील राजकीय स्थिती बदलू लागली आणि या राजकारणातून भविष्यातील तरुण राजकारणी कसे घडणार असा सवाल ही राज ठाकरेंनी केलाय। तसंच राज्यातून उद्योगधंदे बाहेर जातात यावरून ओरड करणाऱ्या विरोधकांनाही त्यांनी खडे बोल सुनावलेत। भविष्यात राजकारणामध्ये येणाऱ्या आमच्या महाराष्ट्रातल्या मुली, आमची तरुण मुलं हे राजकारणाकडे काय दृष्टिकोनातून पाहत असतील की हे असं बडबडायचं असतं राजकारणामध्ये येऊन तर आपल्याला राजकारणामध्ये येता येतं का? राजकारणामध्ये येऊन आपल्याला काहीतरी महाराष्ट्रासाठी काहीतरी करता येईल म्हणून राजकारणामध्ये यायचं आणि कोणत्याही गोष्टी इतर न दाखवता फक्त ही जी सकाळपासून जी पकपक सुरू होते ते हे दिवसभर जे चॅनलमध्ये दाखवलं जातं यातनं येणाऱ्या पिढ्या आपण उभ्या करतोय का नाचवतोय? तुम्हाला काय वाटलं महाराष्ट्रामध्ये काम करणारे लोक काय बाहेरचे आहेत? मी मुंबईतल्या मुलांना महाराष्ट्रातल्या मुलांना कळवा तर इथे काम आहे। मी गेले अनेक वर्ष मी हाच टाव फोडतोय की महाराष्ट्रातल्या मुलांना, महाराष्ट्रातल्या मुलींना आपल्या शहरांमध्ये काय प्रकारची कामं आहेत हेच माहिती नाहीये। ते कसं त्यांच्या पुढे आपण म्हणून तर हे सरकारचं काम आहे ना। बघा प्रश्न असा आहे ना, विश्व मराठी संमेलन किंवा जागतिक मराठी संमेलन हे भरवून होणार नाही। महाराष्ट्र मराठी संमेलन भरवा तर महाराष्ट्रातल्या मुलांना कळेल ते की मी अत्यंत एका कडवट मराठी घरात जन्माला आलो आणि एका हिंदुत्ववादी विचारांच्या एका घरामध्ये माझा जन्म झालेला आहे। त्याच्यामुळे मी त्याच्यापासून फारकत घेणं ते शक्य नाही होतं, शक्य नाही। आणि प्रश्न असा आहे की ज्या वेळेला आता पाकिस्तानी कलावंतांना ज्यावेळेला हाकलून दिलं, बरोबर आहे, सो कॉल्ड हिंदुत्ववादी जे स्वतःला म्हणत होते कुठे होते हो? लाथा आम्ही घातल्यात ना, परत नाही ना आले। व्यंगचित्र ही चित्रकलेतली ही शेवटची पायरी आहे। आपल्याकडे पहिल्यांदा अॅनाटॉमी शिकवणं गरजेचं आहे, फिगर ड्रॉइंग शिकवणं गरजेचं आहे, इतर सगळ्या गोष्टी आल्यानंतर नाक, कान, डोळे, खास करून तुमचे डोळे हे एक्सप्रेशन्स दाखवतात तुम्हाला आणि त्या गोष्टींचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला व्यंगचित्र काढणं हे काही सोपं नाही। राजकीय स्थिती इतकी आपली लयाला गेलेली आहे। आजची राजकीय स्थिती हे काही राजकारण नव्हे, हे जातींमध्ये तेढ निर्माण करणं आणि महापुरुषांना त्याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये खेचणं ही काही पद्धत नाही। आणि कसं आहे, कोणालाही वाटायला लागले हल्ली मी इतिहास तज्ञ आहे, कोणी संदर्भ द्यायला लागला, कोणी कशावरती बोलायला लागलं आणि काही चालू आहे। महाराष्ट्र हा श्रीमंत आहे, सर्वार्थाने श्रीमंत आहे, सर्वार्थाने पुढे आहे। मग आपण उगा टाहो बरंच फोडत असतो की काय महाराष्ट्राचं काय होणार आणि मराठीचं काय होणार वगैरे वगैरे आहे। ते पण जर टिकवलं आपण तरी महाराष्ट्र खूप पुढे आहे। एखाद दोन उद्योगधंदे बाहेर गेले त्याने काय महाराष्ट्राचं असं काही नुकसान होणार नाहीये, दर्या में खसखस।